नाही राहिले पैसे आम्ही लावून राहिलो. आम्ही पाहू काय करायचं आहे ते. हा तुम्ही याची शांतपणा शिकू नका. चला निघाडून चला फट काढून लवकर. पण मी म्हणतो तुम्हाला लाजा का नाही वाटत बरं? हा बरं तू माणूस आहे ना, जनावर थोडी आहे ते. जनावरांची माणूस काळजी घेते राजे. तू माणसाला मरू देता का असं? हा राहिला सांगू टाइमपास करू नको. दोघंही आजी नाती साधा त्याला म्हणा आराम करेल ऑपरेशन करू नका. हा कारण की त्याचं काही खरं नाही डॅन्याचं. मर्यादनं जिथे जाय तो जाईल पेशंट आहे. फालतू कसं ते 15 पैसा तुमच्या बोपांडीवर टाकतील. तुम्हाला भरावं लागेल. 1 करोड 2 करोड आधी का लागेल त्यासाठी. तेवढे पैसे आणसान कुठून तुम्ही? जिंदगीवर कमाई केली तेवढे पैसे जमा असतील तुमच्याजवळ. बा कसं आहे माहिती आहे का, हे गावातले लागे लाग तुम्हाला खलास करे नाही. तुमची कशी प्रगती सैन होत नाही ना यायले, आणि आताची होत नाही. झापूर तुही प्रगती सैन होत नाही. हा कसं याच्याजवळचा तुमच्याजवळचा पैसा चक झाला की मग काय धतुरा तुमच्या मग विकत मागण्या कामाला जाणार लोकांच्या. आणि यायले कसं कामाला माणसं पाहिजे. शांत्यान सरपंच कसा लुच्च्यात याच्या जमीन याच्या कोणी मजूर कामाला जाऊन नाही राहिलं. मग तुम्हाला मजूर करण्यात यायले तिथं समजूनच राहिलं आम्हाला. खलास करायचीच लाईन आहे. एवढ्या मोठ्या हॉस्पिटलला आणत असते अवधी ना परिस्थिती पाहून असते ना. सरकारी मरकारी एखादा अजून तिकडे टाइमपास एखादा पाहा लागत होता दवाखाना. तसं बी आता आम्ही नो राहिलं ना. भावाची कंडिशन बेकार आहे. वाचत नाही तो मरते ना. आता कसा एवढा मोठा पैसा लावणं आमच्या बच्चीचं काही गोट नाही बा. नाही आमच्या बच्ची गोटच नाही ते. अरे दोघी आजी नाती तरी जा घातल्या लोकांना सांगा. म्हणा तुम्ही हराम करू रिकाम धंदे करू नका. मग आमचा पेशंट आमच्या ताब्यात द्या. आम्ही कुठे नेऊ द्याले दवाखान्यामध्ये. चांगला आपण नागपूर पागपूर नेऊ तिकडे चांगलं. सरकारी दवाखान्यात मस्त इलाज होते. पैसे बी वाचतात. नाही दखानाच व्हायची पाहिजे. अरे गड्या झाबरू काय करत चालतं काय? चालतं काय? चाला ना चाला सांगू. आता कसं उद्या येईन आपल्या बोकांडीने टाकलं पाहिजे कर्ज. काय तर बघ तुम्ही कसं नातू आहे आणि तुम्ही भाऊ आहे. घ्या मग भरा कर्ज. असं नाही झालं पाहिजे. हो बा तुम्ही म्हणत आहे तुम्ही होऊ नका देऊ ऑपरेशन झालं की तुमच्या उरावर बोकांडीवर पैसा पडला. तुम्ही चालान गडू सोबत चाला ना. अरे तुम्ही घरातले तर पुढे जा पहिले. आम्ही येतोच ना तुमच्या मागे टेकायला आले. आता जर तुमच्या सोबत आलो आम्ही ते म्हणती नाही ना वैकून दिलं. हे आहे गेल ते पाहून आता असं होईन ना ते काय बदलेलं वारा बदलायला टाईम नाही लागत. त्याला काय फक्त हेच पाहिजे गावातले लोकांना. हा तू बरोबर आहे. आता तुम्ही जर डायरेक्ट आमच्या सोबत आले तर कसं उभं होईन तो. त्याईनच वैकून दिलं असं म्हणतील ते. बरोबर आहे ते. चार वेळ नातू वाचा मा भाऊ असल्यावर साहेब मुलं काही बोलायचा अधिकार नाही. मी नाही होऊन राहिलो ऑपरेशन करायला तरी हे करून राहिलं. पैसा नाही एकटा आमच्याजवळ. आपल्याला यकोरी केला तर जमलं उडे बा जमलं. आला मिळ तुमचा. आता काही टेन्शन नाही तुम्हाला. काही फाशी होत नाही काही नाही होत. हे उड्याले नेता सरकारी दवाखान्यातून काढून आता. तुम्ही वाचले बुडे बा कोणतील बुडे बा. अरे बापा देव पावला गयाची फाशी निघते गड्या आता. त्याने मेला तर बरं आहे. नाही तर बस मी खोला असं जाव मला फाशी जा डायरेक्ट जन्म ठेपत आहे. काहीच होत नाही बुडे बा. तुम्हाला टेन्शन नाही घेऊ तुम्ही. आम्ही तुम्हाला काहीच होऊ देत नाही. त्या डॅण्याचं ऑपरेशन होऊन आज की नाही. आता हे घरातले दिले बैकून. आबाई दिला बैकून नातूही दिला बैकून. आता हे गेले तरी चाकूत दिली त्याच्या हुरा. चालन मग आपण बी याच्या मागं टेकायला यायला पाहिजे नाही का आपण. असं तसं डपून फलानं दिसतं. अरे का आता जाता सा ते तर म्हणती ना शिवल्यानं कोण दिल्यानं बैकून दिलं. आपल्या रीनं ते सारं मॅटर. शांत्यान जो सरपंच बेजा हुशार आहेत ते. त्यासाठी सध्या नाही जा लागणार. मग जाऊ आपण. थांबा 5-10 मिनिटं इकडे सुरू द्या तिकडे कुस्ती मग पाहू पुढे. हो गड्या बरोबर आहे तू ये. आता जाता गेलं सारं कसं भांडं फुटू शकते. थांब जाऊ थोड्या वेळानं. चला का कंपाऊंडर साहेब आमचा पेशंट बरा होईल ना बा ऑपरेशन झाल्या. ऑपरेशन झाल्यानंतर 100% तुमचा पेशंट बरा होते. हे सराच्या हाताला लगून आहे बरं लगून आहे. आमची इच्छा एकच आहे बापा. बुड्याचं ऑपरेशन लवकरात लवकर हो आणि लवकरात लवकर बुड्याला होश येऊ. तुम्ही काहीच काळजी करू नका. टेन्शन घेऊ नका. आणि उशिराला पैशाचा आता तुम्ही 4 लाख रुपये भरले तर सर कशात माहिती का परिस्थिती पण कन्सेशन बी देतात. तुम्हाला सांगतो हो. हे सर फी बी नाही घेत कधी लय डेंजर आहे. याच्या मनात जर बसलं तर नाही आमचा पैशाचा विशेष नाही कम्प्युटर साहेब. तुम्हाला सांगतो पैसे आम्ही किती लाल तयार. फक्त बुड्याचं कसं बुडा होशमध्ये आला पाहिजे. यशस्वी ऑपरेशन झालं पाहिजे. पुढे काही त्रास नाही झाला पाहिजे. कारण त्या बुड्याला कोणी नाही आहे. 100% चांगलं होते. आजपर्यंत सरांची कुठल्याच गोष्टीची कंप्लेंट्स नाही आहे. जेवढ्या लोकांचे ऑपरेशन केले सरांनी तेवढे सक्सेसफुली जात. बरोबर आम्हाला तेच पाहिजे. ऑपरेशन कधी आहे पण
हो संध्याकाळी सांगितलेलं आहे ना. हा संध्याकाळीच आहे ऑपरेशन. हा आम्हाला सांगितलं संध्याकाळी आहे म्हणून. पैसे जमा करून द्या असं सांगितलं होतं आम्हाला. काय होऊन जाईल तुमच्या पेशंटचं ऑपरेशन. करा ओटी वगैरे तयार करा, सर आलेले आहेत. हो सर हो सर. सर 100% जमीन नका ऑपरेशन केल्यावर बुडा म्हणजे कसं चांगला होईल ना बुडा. कसा आहे भाऊ, आम्ही आमचे 100% देण्याचा प्रयत्न करू. आखरी शेवटी ईश्वराच्या हाती आहे. हा आम्ही हे नाही सांगू शकत ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्यानंतर काय होईल. त्याचं ते पुढच्या पोझिशनवर समजेल. ज्यावेळेस आम्ही ऑपरेशनला सुरुवात करू काय आहे काय नाही आम्हाला ज्यावेळेस समजेल त्यावेळेस ती सिच्युएशन त्याची वेळेस. भगवान भरोसे काम आहे. भगवंताची प्रार्थना करा तुम्ही. कसं आहे ऑपरेशन करणं माझ्या हाती आहे पण हेच देणं वरतीच्या हाती आहे. ते नाही सांगू शकत मी काय होईल कसं होईल ऑपरेशन थिएटरवर मध्ये. बरोबर साहेब बरोबर. फक्त कसं व्यवस्थिशीर करता बा त्याबद्दल काही काळजी नको करू. त्याबद्दल काही काळजी नका करू. बिल वगैरे झालं का भरणं पूर्ण? झालं का बिल भरणं? हो साहेब आताच भरलं बिल आताच भरलं. ठीक आहे. हां चला तुम्ही करा ओटीची तयारी करा. चला पेशंटची बीपी वगैरे शुगर वगैरे बघा सर्व तपासा. टेस्टिंग घ्या सर्व आणि ओटीला पेशंट शिफ्ट करा. चला मी कसं मोठे साहेब आलेले आहेत. आम्ही थोडी चहा पाणी वगैरे घेतो आणि येतो ओटीला. चला ओटी तयारी करा. हो सर मी आता जातो. आणि तुम्ही काही काळजी करू नका. हां मोठे सर आलेले आहेत सर्व व्यवस्थिशीर होईल. हो साहेब हो. चला आता आम्ही ओटीत घेतोय तुमचं पेशंट ऑपरेशन थिएटरमध्ये आणि ऑपरेशन स्टार्ट करतोय. ठीक आहे साहेब. काय सरपंच हा डॉक्टराला 50-50 सांगितलं बा भगवान भरते काय म्हणते. कसं हो बापा. ते काही टेन्शन न घेऊन जे होईल ते होईल पाहून घेऊ. पुढचं पुढे ऑपरेशन करणं महत्वाचा विषय. ते तर भगवंताची म्हणजे लीला न्यारीच आहे ना. त्याला द्यायचं असलं तर काही देते तो. टेन्शन न घेऊ तुम्ही. चला ठीक आहे. उभे राहू ऑपरेशन थिएटरच्या बाई. हो चला. हा झाला आवाज सर्व नॉर्मल. बीपी नॉर्मल, शुगर नॉर्मल, हार्टबीट बी नॉर्मल आहे. आज ऑपरेशन घ्या मला आबाजीचं. होऊन जाईल आज सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत आबाजी. आबाजी अरे मारण काय गप्पा गोष्टी. काय राजा आले त्या दिवसपासून असे पडेल आहे बा तुम्ही. कधी होशमध्ये येता. आज ऑपरेशन आहे तुमचं. ऑपरेशन आता काही बुडा बोलते हो बा. बुडा बोलून नाही राहिला बा. हे हातची काळी सोडून नाही राहिला बुडा. अशी पक्कट चिटकेला जसं की फिरकत चिपकलं बुड्या हाताली. सोडून नाही राहिला बुडा काळी. 2 खेप काढायचा प्रयत्न केला मी. हळू काढली पण निघली नाही. बुड्या सोडूनच नाही राहिला. घट्ट पकडायला बुड्याने. बुड्याचा काळी. आबाजी अरे काय बोलून राहिला बुड्यासोबत. आबाजी बोलून राहिला. अरे बुडा का बोलते का भावा. म्हटलं बोलून पहा. आता कसं 4-5 दिवस झाले आपली बुड्याची नाळ जुटली. बुड्याच्या जवळ आहो मी. बोला म्हटलं बुड्यासोबत मारा गप्पा. बुड्याला चांगलं वाटते ऐकायला. असा आहे विषय. बरं काय बीपी शुगर म्हणजे हार्टबीट वगैरे सर्व नॉर्मल आहे ना. आता कारण बुड्याला ओटीमध्ये शिफ्ट करायला लागते बरं. हो सर्व व्यवस्थित आहे बुड्या. सर्व नॉर्मल आहे. काय कोणाच गोष्टीत प्रॉब्लेम नाही आबाजीचा. हो सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत बुड्याचे. फक्त आता डोक्याचं ऑपरेशनच आहे. बरं ठीक आहे. मग आता आपल्याला ओटीत शिफ्ट करायला लागते बरं आबाजीले. ऑपरेशन आहे आबाजीचं आता. ते मोठे सर आलेले आहेत. चाल मग घे. हो बापा मी याची तर वाट पाहून राहिलो. कधी ऑपरेशन होते बुड्याचं. कधी बापा बुडा गप्पा मारते आपल्यासोबत. लय बुडा चांगला आहे बापा. ठीक आहे मग तू पेशंटला घेऊन येतो मागून. मी ओटीत पूर्ण तयारी करतो तिकडे. सर्व साहित्य वगैरे काढतो बाहेर. सर्व व्यवस्थित करतो. हो आणतो मी आबाजीला आणतो. पेशंटला आणतो मी. तू जा कर ओटीची तयारी. चल सांगा अनकॉन्शियस पेशंटसोबत बोलते हा. तो बुडा कोमात जायला आणि काय बोलून फायदा आहे बरं. काय बा कसा काय गडी आहे. चला आबाजी आज आहे तुमचं ऑपरेशन. ऑपरेशन झालं की बोलजा बाबा आमच्यासोबत. गप्पा गोष्टी मारदा. काय पाहिजे ती सांगा. मी आणून देईन तुम्हाला. माझ्या घरटीच आहे. जे लागेन ते खायला आणीन मी तुम्हाला. पण फक्त कसं बोलजा बरं बापा. बोलता नाही तर मला. चला घ्या लागेन आबाजी लवकर पटकन ऑपरेशन थिएटरमध्ये. चला कारे गडा मुंशिरा मा दोस्त वाचिन की नाही रे बा. वाचिन की नाही. कारे गडा. अरे बुडबा तुम्ही काहीच काळजी करू नका. बुड्याला काहीच होत नाही. 100% बुडा चांगला होतो. हे हॉस्पिटल का अंडू पांडू आहे का. डॉक्टर का अंडू पांडू आहेत का अडीसा. अरे बुडा वाचते म्हणूनच ते ऑपरेशन तयारी करून राहिली. एवढे मोठे पैसे घेऊन राहिले की नाही. फुकाची घेऊन राहिले का ते. जाऊ पैसा कुठे इशे काढून राहिला रे. हाताचा मैला पैसा जिंदगी कमवून जा. जीव आहे तर फक्त मागोळी वाटला पाहिजे. माझ्यासोबत बोलला पाहिजे तो. माझ्यासोबत बोलला पाहिजे. बुडबा काही काळजी करू नका तुम्ही. होते सर्व व्यवस्थित.
आता हे सरपंच आणि आपला शांताराम जायला लागते तिकडे. आता काय म्हणते काय म्हणते डॉक्टरला भेटायला जायला लागते. काळजी वाटते ना बाबा. 4 दिवस झाले तो असा पलंगावर पोळेला हालत नाही, डोलत नाही, ढमूक काहीच नाही ना, बोलतही नाही माझ्यासोबत. काही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका तुम्ही. हो मोठ्या बोल ना बा झांगो. तुम्ही काय रिकामे धंदे करून राहिले गावातले लोक येणार घरात ह्यांना देणं आमच्या तो पैसे ना आदला आणलं एवढ्या मोठ्या दवाखान्यामध्ये. आमच्या आबाला सुट्टी द्या. आमचा आबा आमच्या ताब्यात द्या. मा आबा मला खरंच ना बा. मा भाऊ आहे, मा ताब्यात देऊन टाका आमच्या. आम्ही नेतो त्याला दुसऱ्या दवाखान्यामध्ये. एवढ्या मोठ्या दवाखान्यात तो दुरुस्त होत नाही. काल द्या तुमच्या ताब्यात. मरेल रुपयाला तयार नाही. आणि पेशंट आमच्या ताब्यात द्या, बुड्या ताब्यात द्या. अटी थांबेल तयार नाही. भोसडीच्या बाहेर बेड जाऊ मरता. आणि काल ताब्यात द्या मरेल. खरंच ना बा. तुम्ही दोघे जण येता, आजी नाते येतात त्याच गोष्टीवर. आम्ही दुसऱ्या दवाखान्यात देतो, दुसऱ्या दवाखान्यात देतो. फलानं करतो. अरे पण आमच्या ऐपतीच्या बाहेर आहे ना हा दवाखाना. हे समजत जा तुम्ही. आम्ही का रस्त्यावर आहे का याला पैसे लावून. कुकडे गेलं तर काशी करायला हात डॅने काय लागले यायली तर तसंही वाचत नाही. तो मरते ना. मी एवढा मोठा पैसा खर्च करून फायदा काय. फायदा काय. तुम्ही तर आमच्या बोकांडीवर बसता ना उद्या पैसे मागे आले. त्याचं पैसे द्या. चला लावले आम्ही पैसे कुठून द्या आम्ही. अरे भडवीचे हो कोण आलं रे तुम्हाला पैसे मागेले. मी लावून राहिलो ना, आम्ही लावून राहिलो स्वतः पैसे. तुम्हाला कोणी रुपये नाही मागत, खळकू नाही मागत ना रे. सायाचे हो मोठे आले सांगायले फळफळ करायले. नाही आले मागायले पण उद्या तर येसान आमच्या उरासाठी मागायले. तू पैसे दे बा. ते आबाला लावले दवाखान्यामध्ये. आमचे पैसे आम्हाला देऊन टाक. तिकडे काही कर. एकर एक की घर एक की दार एक. आम्ही काय करा बघतावर. अरे नाही येत ना आम्ही मागायला पैसे. आम्ही लावून राहिलो स्वतः गावातले लोक. डबल झाली वाटते याची किरकिरी सुरू आली वाटते. हे दोघे याची नाही ते सा डोकसं खायले. तुम्हाला सांगितलं घरी चालले जा मुकड्या. तुम्ही कोणी आहे बुड्याचे होय रे जाय रे. बरं पण आमच्या आवाक्याच्या बाहेर आहे दवाखाना हा. ऑपरेशन आमच्या ज्या नाही होत खर्च एवढा. अरे तुमच्यासारखे लेखा नातेवाईक तर वैरायले नसो रे. दुश्मनाले नसो. तुम्ही काय लेखा नातेवाईक आहे का. सख्खा भाऊ असणं लेखा तो झांग्या. पण काय झॅबऱ्या तू तर नातू असणं सक्काच्या तू आबा आहे ना तो. लाचा वाटतात तुम्हाला भडवीचे हो. पैसे लावायला जीव काढून राहिले. पण ते मला काही मागितलंही नाही ना. आले तिचा भांडण करायला आमच्यासोबत. तू आम्हाला खलास करतो का आम्हाला. तुम्ही काय बोलून राहिले. काही भांगी नाही की नाही तुम्हाला काही. पोझिशन काय. तुम्ही भांडण करून राहिले नागारासाठी. कोण पैसे मागते तुम्हाला. शांताराम भाऊ सरपंच आमचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या आवाकाच्या बाहेर तसंही तर कुठं कसं वाचत नाही ना. सारे पाहिलं काय कंडिशन आहे. मेला तर पैसे निरर्थक चालले जातील ना. खरंच ना वाईट कंडिशन आहे ना. कसं काही होत नाही ना. आणि ते कसं डोक्याला मार लागेल पेशंट कसं वाचतही नाही. त्याची म्हणजे वाचायची लई चान्सेस बेकार आहेत ना. मी 2-4 डॉक्टरला पहिले विचारलं ना. चौकशी केली आम्ही ना. ते काही डोक्याला मार लागेल पागल होतात नाही तर काय कधी काय वाचतच नाही 100%. काहीच कामाचे नसतात ना ते. कोण करीन पुढे याच्या भोवती खाव बिचारीच्या. त्याला कोणी नाही. आफत आहे ना पुढे. त्यांनी वाचून बी काही फायदा नाही त्याचा. पाहो हे किती हुशार. फायदा आणि तोट्याची गोष्ट करून राहिल्यावर तो माणूस आहे हे पा पहिली. ते पुढे पाहू. ऑपरेशन झाल्यावर काय होते काय नाही तर. आणि पैसे काही तुम्ही लावून नाही राहिले. पैसे आम्ही लावून राहिलो. आम्ही पाहू काय करायचं आहे. तुम्ही शांतपणा शिकू नका. चला निघाडून चला फटका काढून लवकर. पण मी म्हणतो तुम्हाला लाजा का नाही वाटत बरं. बरं तू माणूस आहे ना. जनावर थोडी आहे. जनावरांची माणूस काळजी घेते राहते. तो माणसाला मरू देता का असं. राहायला विषय पैशाचा. तर पैसे लावायला आम्ही तयार आहोत. तो पुढे पागल होईल की चांगला होईल की कसा होईल की मरीन ते आमचं आम्ही पाहू काय करायचं आहे. तर तुम्हाला म्हणायला कोणी करा म्हणून त्याची हातमूत करायला गाण धुवा की काही करा. आम्ही करायला तयार आहोत ना. मी करतो रे भाऊ. माझी बायकोन मी करीन. दोघं जण आम्ही करतो. माझा दोस्त आहे तो आम्हाला वाचवून आहे त्याला. हो तो कसाही असो. कसंही असो. मा घर जरी राखलं त्यानं तो खूप आहे म्हणजे. दोस्ताला नाही सोडत मी. पैसे लावायला तयार आहोत. चक्कर गेला चाली. त्या टमाशी जे होईल ते होईल असं समजून दुसरा हेच होता. आम्ही उद्या चालून अशी किरकिर ऐकणार नाही की बाबा आम्हाला पैसे दे की ढमुक दे की टमुक दे. तो शांतपणा अजिबात शिकवायचा नाही आपल्याला. ढमुक आहे म्हणाले सांग. ते कसं आम्ही ऐकणार नाही. काही ऐकू नका ना. कोणी काही बोलत नाही की तुम्हाला पैसे मागत नाही. हा गोडी पैशाचं भेव नका हे ठेवू मनामध्ये.
तुमच्या दारी येणार नाही. हां, जबान गेली मुलूक गेली, शंखाई जबान नाही आपली. हां, मी करीन स्वतः दोस्ताचं मी. अरे पण त्याच्या घरच्याची इच्छा नाही आहे, तुम्ही काली विरोध घेऊन राहिले गावातली लोक विनाकारण. बरोबर नाही हे. हां, त्याची इच्छा नाही ना घरच्याची. खरंच ना, एवढं विरोधात जाऊन बरोबर नाही हा शांताराम सरपंच. घरचे नाही म्हणून राहिले ना डॅनीच्या, तर कसं तुम्ही काल एवढा विरोध पत्करून राहिले घेऊन राहिले. तुम्ही चोपड चापडच ना करू, चला घेऊन जा जाईल. जाय हँग्या बुड्या जाईल घरी. निघ लवकर, निघा आटून चला सटका. लोकचं ना हो, आम्ही आहो समर्थ. कुठे काय करावं लागतं काय नाही तर. अरे बना तू बस जा, आरामखोर ऐकत नाहीत ना. चाल पाहून घेऊ काय आज. काय सरपंच थोडासा विचार करा होता, ते घरचे आहेत, घरातले आहेत ना ते. काही विचार करायला लागत नाही बुवा आम्हाला. चाल निघटून तू बी, चोपड चापड नको करू निघ. तुला आमचे डोकं पहिलेच भन होईल. आम्ही 4 दिवस झाले दवाखान्यात, आमचं आम्हाला कंडिशन माहीत आहे. आता डोकं खाऊ नका तुम्ही, चला निघा. बरोबर. अरे गड्या हे तर जबरदस्ती ऑपरेशन करतात तसं गड्या, की मुक्ती वाटते गड्या. काय कोरोना बाबायला फाशी लागते रे बा. मॅच मारलं त्याला डॅनेले. तुम्ही चुप राहा ना, चला ना तिकडे चला बाहेर. मग बाजून शाळा भरून आपण शाळा भरायला काय टाइम लागतो. बेसरे मला काय डोकं गिक्स आहे की नाही चालेल. सख्खा भाऊ आहे ना हा, लातीच वाटते की नाही आले. बुद्धी आहे की नाही काल की शेण खाते. अक्कल नाही भाऊ सडी झाले. भाऊ मरून राहिला तो म्हणते सरकार दाखवायला नेतो म्हणते इलाज करायला. होत नाही म्हणते इलाज. रुपयाचा मागूनच नाही राहिलो. आसराचं नाही घसराचा झाला. भांडणं करायला ते घडी घडी. अरे त्या दोघांचं काहीच म्हणणं नाही. हा, त्याच्या बुद्ध्या तो घास खायला गु खायला जायला जात. हे शिवल्या हा कोण दिल्या तेल टाकत असेल तो बाब नाही. ती तिघ जण मांगा आहेत ना हो थोडीशी. ती अगऊ आहे तुला सांगतो मी शांतारा. सोबत दिसली का समजलं आम्हाला यायची शाळा भरवायला. हे बाहेर जाऊन पिना मारतात आणि हे दोघे जण अडीच आहेत आपल्याला कुरकुर करायले. अरे पण मग यायला दाखला पाहिजे की आपण रुपया लावून नाही राहिलो. हे पैसे लावून राहिले मग आपण खायला भादरा. जाऊ द्या, ते आपलं ऑपरेशनचं पहा काय आहे. कधी होते काय होते काय म्हणे डॉक्टर. ऑपरेशन अरे चालू आहे बुड्याचं ऑपरेशन. गेले डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये. हो झालं ऑपरेशन चालू. ते मोठे साहेब बी आले. बरं बाबा देवा म्हणा वागडाले वाचो रे बाबा, वाचो वाचो वाचो. बघा तुम्ही काही काळजी नका करू. वाचते बोला. चला मित्र होईल बघा आपण उद्या पाहू. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करा. असे नातेवाईक आहेत का नालायक तुमच्यासाठी हे आम्हाला कमेंट करून सांगा. मित्र व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला.